हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. इस्रायलने अगोदर हल्ला केला त्यांच्या न्यूक्लिअर साईट्सवर आणि आता इराणने सुद्धा बॅलिस्टिक मिसाईल्स इस्रायलवर फायर केलेले आहेत. जरी इस्रायलचा आयर्न डोम इराणच्या ज्या मिसाईल्स आहेत त्या इंटरसेप्ट करण्यासाठी समर्थ आहे, तरीसुद्धा बॅलिस्टिक मिसाईल्सची स्पीड खूप जास्त असल्यामुळे इराणची जी डिफेन्स सिस्टीम आहे तीसुद्धा त्याला इंटरसेप्ट करू शकत नाही. इंटरसेप्ट करणं म्हणजे हवेतच ती मिसाईल ब्लास्ट करून टाकणं. हे सगळं झालं इराण आणि इस्रायलचं. याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मिळून जाईल. हे युद्ध तर चालू आहे, परंतु भारताला खूप मोठी चिंता आहे आणि ती चिंता म्हणजे काय आहे तर होर्मुझची सामुद्रधुनी. तर हा इश्यू काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता हा मॅप पहा. यामध्ये तुम्हाला दिसत आहे ना, स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही लोकेशन आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीची. हे बघा, हे देश दिसत आहेत तुम्हाला. इराण येथे आहे आणि येथे ओमान आहे. या दोन्ही देशांच्या मध्येही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आता सामुद्रधुनी म्हणजे काय? सामुद्रधुनी काय असतो तर हा एक वॉटरवे असतो, जलमार्ग असतो. आता ही जी सामुद्रधुनी आहे होर्मुझची, ही दोन आखातांना जोडते, गल्फला जोडते. पर्शियन गल्फ, पर्शियन आखात, ज्याला अरेबियन गल्फ सुद्धा म्हणतात, आणि गल्फ ऑफ ओमान, ओमानचे आखात. ही जी स्ट्रीट आहे, ही जी सामुद्रधुनी आहे ती 161 किलोमीटर लांबीची आहे. आता युनायटेड नेशनचा लॉ काय सांगतो आपल्याला? युनायटेड नेशनचा लॉ ऑफ द सी सांगतो की देशाच्या समुद्रकिनाऱ्यापासून 12 नॉटिकल माइल्सपर्यंत, देशाच्या समुद्रकिनाऱ्यापासून 12 नॉटिकल माइल्सपर्यंत, म्हणजे जर किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर जवळपास 22.2 किलोमीटरपर्यंत त्या देशाचं कंट्रोल असतं. आणि ह्या नियमाप्रमाणे ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे ती इराण आणि ओमान यांच्या कंट्रोलमध्ये आहे. आता ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे ती महत्त्वाची काय, एवढी महत्त्वाची काय आपल्याला ते आता आपण पाहूया. ती जी सामुद्रधुनी आहे तिच्यामधून 21 मिलियन बॅरल ऑइल दररोज ट्रान्सपोर्ट होतं. म्हणजे जवळपास 2.1 कोटी ऑइलचे बॅरल्स आहेत ना, त्या सामुद्रधुनीमधून दररोज ट्रान्सपोर्ट होतात. एक बॅरल जे असतं, एक बॅरल त्याच्यामध्ये 159 लिटर जवळपास ऑइल असतं, ही त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे या सामुद्रधुनीतून जगाचा जो क्रूड ऑइलचा ट्रेड चालतो त्याच्या 21% ट्रेड आहे ना या सामुद्रधुनीतून होतो होर्मुझच्या. आता जे ओपेकचे सदस्य आहेत ना, त्याच्यापैकी सौदी अरेबिया, कुवेत, UAE आणि इराणसुद्धा याच सामुद्रधुनीतून आशिया खंडाला तेल पुरवते. म्हणजे बघा, ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे हिचं किती महत्त्व आहे ते. तसेच हिला ऑइल आर्टेरी ऑफ द वर्ल्ड असे सुद्धा म्हणतात, कारण आपण बघितलं ऑइल जे क्रूड ऑइलचा ट्रेड आहे त्याच्यापैकी 21% ट्रेड या सामुद्रधुनीतून चालतो. एवढंच नाही तर लिक्विफाईड नॅचरल गॅस LNGचा जेवढा ट्रेड चालतो त्याच्या 33%, 1/3 जो व्यापार आहे तो या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. मग आता इराण जो देश आहे तोही होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकतो का? तर दोन गोष्टी आहेत बघा. एक तर हिचा जास्त जो भाग आहे तो ओमान या देशामध्ये आहे, इराणमध्ये थोडा नॅरो पार्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय लॉ जे आहेत, आताच बघितलं आपण युनायटेड नेशन लॉ ऑफ द सी जे आहे ते असं करण्यास अलो करत नाही. परंतु इराणनं असं कधी केलेलं आहे का? इराणनं केलेलं आहे असं. 2022मध्ये ग्रीस या देशाचे टँकर्स इराणने काबीज केली होती, कारण इराणची शिपमेंट जी आहे ती ग्रीसनं सुद्धा काबीज केली होती. म्हणून रिटॅलिएटरी मेजर म्हणून इराणनं असं केलं होतं 2022मध्ये. म्हणजे इराणला जर वाटलं तर इराण ट्रेड डिस्टर्ब करू शकतो जो या
सामुद्रधुनी मार्फत होतो. आणि असं जर झालं तर सगळ्यात मोठी चिंता भारताला आहे, कारण भारत आहे ना 5 मिलियन क्रूड ऑइलचे बॅरल पर डे इम्पोर्ट करतं. आणि याच्यातले मोस्ट ऑफ द जे बॅरल आहेत ते या पर्शियन गल्फमधून, या हॉर्मुझ स्ट्रीटमधून येतात. त्यामुळे भारताला काळजी करण्याचं कारण आहे. आताच ऑइलच्या किमती वाढत आहेत, तर भारतामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे, कारण ऑइलच्या किमती वाढणं भारताला कधीच परवडत नाही. हे बघा, एवढा मोठा इम्पोर्ट भारताचा आहे. आणि आता बघूया, इराण असं करण्याची शक्यता कमी आहे. कशामुळं? कारण एक म्हणजे इस्रायलला याचा काही इफेक्ट होणार नाही, इस्रायलवर याचा काहीच परिणाम होणार नाही. इस्रायलला याचा का परिणाम होणार नाही? कारण इस्रायल जे आहे ना ते प्रति दिवस जवळपास 2 लाख बॅरल क्रूड ऑइल इम्पोर्ट करते. आणि इस्रायलचा पाथ जो आहे इम्पोर्टचा, तो बघा हा वेगळा आहे. सिहान ही पाईपलाईन आहे बघा, सिहान, इथं तिबिलिसी ही जॉर्जियामध्ये, हे जॉर्जिया देश आहे. आणि हे बाकू, हे अझरबैजानमध्ये, बाकू, तिबिलिसी आणि सिहान हा जो मार्ग आहे, या मार्गाने इस्रायलचं ऑइल इम्पोर्ट होतं बघा. तसंच इस्रायल जो आहे ना इथं तर करतोच, समजा हे बघा, हे जॉर्जिया, अझरबैजान, तुर्की आहे. परंतु या मेडिटेरियन सीमधून सुद्धा अमेरिका वगैरेकडून ऑइल LNG इम्पोर्ट करतो. त्यामुळं इराणनं जरी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी इस्रायलवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही. आणि दुसरं कारण काय? चीन. चीन हा इराण या देशाचा लार्जेस्ट कस्टमर आहे ऑइलसाठी. तसेच दोघांमध्ये ट्रेडिंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालते, कारण इराणवर बंधनं घातलेली आहेत, सँक्शन घातलेले आहेत अमेरिकेनं. तर अमेरिकेने जे बंधनं घातलेली आहेत ते चीन पाळत नाही, परंतु भारत वगैरे असे देश सर्व ती बंधनं पाळतात. त्यामुळे इराणला त्याचा फटका बसत आहे. आणि इराणनं जर त्या सामुद्रधुनीला बंद करण्याचा प्रयत्न केला तर ऑइलच्या किमती वाढतात आणि पर्शियन गल्फमध्ये जे डिस्टर्बन्स होईल ते चीनला मान्य नसणार आहे. आणि ऑइलच्या ज्या प्राइसेस वाढणार आहेत त्यासुद्धा चीनला मान्य नसणार आहेत. आणि इराणची इकॉनॉमी सँक्शन्समुळं अगोदरच अफेक्ट झालेली आहे. आणि पुन्हा इराणनं जर असं केलं तर त्यांची अर्थव्यवस्था जी आहे ती डबघाईला लागू शकते. परंतु आता इराणवर हल्ले होत आहेत आणि इराणच्या जर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर अशी ड्रास्टिक स्टेप इराण घेऊ शकतं. तर पाहूया आपण काय होतं ते. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.